तर अशा प्रकारे एक रॅम्प बनवलेला आहे चढ उतार करण्यासाठी. आणि इकडेही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला विकलांग व्यक्तींसाठी मदतगार होईल असा एक रॅम्प, छोटासा रॅम्प बनवलेला आहे. कारण छोटंसं रेल्वे स्टेशन असल्यामुळे रॅम्प सुद्धा त्यांनी छोटासाच बनवलेला आहे. एवढं काही खास तर नाहीये, पण तरी सुद्धा बोलता येईल की आहे, व्यवस्थित आहे. काम थोडंफार संत गतीने का होईना पण आहे प्रगतीपथावरती काम. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे लोणवळ रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. कारण बऱ्याचशा लोकांच्या कमेंट आलत्या, तुम्ही हे दाखवाच काम, दाखवा काम, दाखवा काम. तर फायनली हा माझा दुसरा व्हिडिओ आहे आपल्या ह्या लोणवळ रेल्वे स्टेशनचा. तर तुम्हाला आतमधील मी परिसराची माहिती दाखवतो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अजून कुठलंही प्रोग्रेस नाही आहे इथं, कुठलंही म्हणावं तेवढं काम झालेलं नाही आहे. पर रिक्वायरमेंट कमेंट सगळ्यांची की तुम्ही रेल्वे स्टेशन लोणवळ तेलगाव पुढील काम दाखवा, तेलगाव पुढील काम दाखवा. तर हे तेलगाव पुढील जे काम आहे या कामाचा आज आपण आढावा घेतलेला आहे. बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे साईडला सगळी शेती आहे. आणि हे छोटंसं रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे एक्झिट पॉइंटच्या शेजारील हे एक पार्किंग एरिया दिलेला आहे. छोटासा पार्किंग एरिया आहे, एवढं काही इतकं एवढं खास नाही आहे. आणि छोटंसं असल्यामुळं काम सुद्धा तेवढंच छोटंसं आहे. सगळ्या गोष्टी छोट्याशा दाखवलेल्या त्यांनी इथं केलेल्या पण आहेत. तर अशा प्रकारे हे लोणवळ रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकतायत साईडला सगळा शेतीचा भाग आहे, पूर्ण शेती आहे. इकडच्या साईडला शेती, इकडच्या साईडला शेती आहे. हे अशा प्रकारे रेल्वे स्टेशन आहे. आणि स्टेशनच्या अवतीभोवती सगळा परिसर जो आहे हा शेतीसाठी उपयोग केला जातो. शेती सगळीकडे ती शेती आहे. आणि शेतीच्या व्यतिरिक्त इथं दुसरं काहीही नाही आहे बघण्यासारखं. बऱ्याचशा लोकांची कमेंट, बऱ्याचशा लोकांची रिक्वायरमेंट की तुम्ही तेलगाव पुढील काम दाखवा, तेलगाव पुढील काम दाखवा. तर हे आहे तेलगावचं छोटंसं असं हे रेल्वे स्टेशन, जे माझ्या तेलगाव भागाकडील जे रेल्वे स्टेशन बघायचं होतं, खास त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. हे आपलं तेलगावचं हे छोटंसं असं हे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतायत. आणि इथं कुठलाही कामाचा आढावा नाही आहे जास्त, थोडंसं हालचाली सुरू आहेत. मी पाठीमागं सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्या स्टेशनचा, आणि त्यावेळेस तर कुठलंच काय नव्हतं. आता तरी थोडंसं ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत, कारण आता प्लास्टर वगैरे झालेलं आहे. त्यावेळेस मी आलतो त्यावेळेस ह्याच्या पाठीमागं आपण एक वेळेस व्हिडिओ टाकलेला इथला. तर इथला व्हिडिओ टाकलेला असताना त्यावेळेस इथं प्लास्टर वगैरे कुठलंही काम झालेलं नव्हतं स्टेशनचं. आता प्लास्टर वगैरे झालेलं आहे, बाकी कुठलंही काम व्यवस्थित नाही आहे इथं. ट्रॅक वगैरे तर काय नाही आहे कुठलंच. आणि प्लॅटफॉर्म आहे हा, प्लॅटफॉर्मचंही बघू शकताय तुम्ही, कुठलीही ॲक्टिव्हिटीज नाही आहे, फक्त मातीचे ढेर वगैरे आहेत. बाकी एवढं काय विशेष काम कुठलंही नाही आहे. आणि सध्या तरी इथं झाडाझुडपांचंच राज्य आहे, कारण झाडाझुडपांनी जास्त विळखा घातलेला आहे. बाकी स्टेशनला एवढं काही खास वातावरण नाही आहे इथं, किंवा ॲक्टिव्हिटी तर कुठलीच नाही आहे स्टेशनला. जी पाहिजे ॲक्टिव्हिटी ती कुठलीही नाही आहे स्टेशनला. त्याच्यामुळं इथलं जे काम हे संत गतीने चालू आहे, एवढं विशेष काम नाही आहे कुठलंही चालू. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे हा रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. छोटीशी इमारत आहे, एवढं काही खास इथं नाही आहे, कुठल्याही सुविधा नाही आहेत. आणि हा माझ्या अंदाजे जो आपलं पॅसेंजर गाडीचा थांबा आहे, सुपरफास्ट किंवा इतर गाड्यांसाठी हे स्टेशन उपलब्ध नसेलच हे तर मला पण असं वाटतंय. कारण स्टेशनच्या मोठ्या म्हणजे लांबी रुंदीवरनं आणि स्टेशनच्या अंदाजानुसार मला असं वाटतं की छोटंसं आणि एक काम चालू स्टेशन बनवलेलं आहे, एवढं काही खास वाटत नाही आहे इथं. तर मित्रांनो, अशी होती आजची ही लोणवळ रेल्वे स्टेशनची माहिती मित्रांनो.
जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुमची लाईक आणि एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, एक प्रेरणा भेटते. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा बोलतो, एकदा एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की आमच्यासाठी करा मित्रांनो. तर भेटूया आपण अशाच एखाद्या आणखीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग माहितीमध्ये.